या प्रकरणामध्ये आत्ता एकूण 11 आरोपींना अटक करण्यात आली होती गेल्या काही दिवसांपूर्वी। तर आता काही दिवसांपूर्वीच म्हणजे 1 तारखेलाच एका मुख्य आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। एकंदरीत पोलिसांच्या माध्यमातून थेट सांगण्यात आलेलं आहे की गोरेगाव नेस्को ड्रग्ज प्रकरणामध्ये हा मुख्य आरोपी असल्याची माहिती मिळते आणि त्याला त्याच पद्धतीने अटक करण्यात आली। आणि या मुख्य आरोपीला पोलिसांनी कशा पद्धतीने पकडलं, या मुख्य आरोपीचा या संपूर्ण नेस्को ड्रग्ज प्रकरणाशी संबंध काय, याचा कशा पद्धतीने हात या संपूर्ण प्रकरणामध्ये, त्याचबरोबर याच्या मुसक्या पोलिसांनी कशा आवळल्या, हेच आपण या संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। आणि त्याचमध्ये या नेस्को ड्रग्ज प्रकरणाशी अजून एक प्रकरणाचा संबंध जो आहे तो आता जोडला जाऊ शकतो असा प्रश्नचिन्ह उपस्थित होतो। ह्या संपूर्ण अपडेट्स आपण आज जाणून घेणार आहोत। खरं पाहायला गेलं तर 11 आरोपी अटकेत होते यापूर्वी आणि आता 1 तारखेला 12व्या आरोपीला देखील अटक करण्यात आली। त्याचं नाव महेश खेमलानी असल्याचं समजतंय। जिया जेकब जी 11वी आरोपी आहे, जिच्या बँकेच्या ट्रान्झॅक्शन्समध्ये मोठी अशी लाखो रुपयाची रक्कम जी आहे ती असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि पोलिसांनी जे स्टेटमेंट चेक केले त्यामधून दिसून आलं ते संपूर्ण पैसे हे आयुष साहित्य असतील किंवा त्याच्यासोबतचे जे काही सवंगडी असतील, म्हणजे एकूण हे जे 11 आरोपी आहेत त्यातील 7 आरोपी हे पेडलर म्हणून या संपूर्ण प्रकरणामध्ये अटकेत आहेत। तर त्यांचे पैसे जे आहेत ते या जिया जेकबला ट्रान्सफर व्हायचे आणि त्याचमुळे जिया जेकबवरती संशय जो येतो पोलिसांना आला। पोलिसांना पूर्वीच असं वाटत होतं की हीच ह्या संपूर्ण प्रकरणामध्ये मुख्य आरोपी असावी, हिच्याच माध्यमातून हा संपूर्ण ड्रग्सचा पुरावा केला जातो। एक्स्टसी ड्रग्स MDMA च्या गोळ्या असं थेट आपण म्हणू शकतो या ड्रग्सला। आणि या प्रकरणामध्ये आता आपण जर पाहिलं तर महेश खेमलानी याला अटक करण्यात आलेली आहे। याला अटक कशी करण्यात आली तर हा बरेच काळ म्हणजे जास्तीत जास्त काळ हा परदेशात असतो आणि हा म्हणजे जास्तीत जास्त काळ परदेशात काढण्याचं कारण काय ते अनेक बिझनेसेस आहेत असं सांगण्यात येतं आहे, परंतु हा जास्तीत जास्त काळ परदेशात असतो आणि तो यावेळी थायलंडमध्ये असल्याची माहिती जी आहे ती मिळाली आणि पोलिसांच्या माध्यमातून त्याची लुकआउट नोटीस जी आहे ती काढण्यात आली होती। आणि तो जसा मुंबई इंटरनॅशनल म्हणजे मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्टला उतरला, जसा तो भारतात आला, मुंबईत आला, त्याला पोलिसांच्या माध्यमातून लगेच ताब्यात घेण्यात आलं। ताब्यात घेतल्यानंतर नेमकं आतापर्यंत काय काय समोर आलं आहे हे आपण जाणून घेणार आहोत। खरं पाहायला गेलं तर या प्रकरणामध्ये 2 मुख्य आरोपी असल्याची पोलिसांकडून माहिती मिळते, म्हणजे सूत्रांकडून जी काय ती माहिती मिळते त्यानुसार महेश खेमलानी आहे हा मुख्य आरोपी आहे, कारण की हा बाहेर देशातून बाहेर गावावरून म्हणजे बाहेर इंटरनॅशनल ड्रग्ज रॅकेट यामध्ये कदाचित ओपन होऊ शकतं अशी जी आहे ती शक्यता आहे। आणि अशी आपण आशा व्यक्त केली तरी काही म्हणजे त्यामध्ये असं वेगळं काही ठरणार नाही आहे, कारण की हे जे ड्रग्स हे मुंबईच्या नेस्को सेंटरमध्ये जे पकडण्यात आलेले आहेत त्याचबरोबर उल्हासनगरमध्ये जे काही ड्रग्स पकडण्यात आलेले आहेत, जे ड्रग्सची कारवाई अंमली पदार्थांवरती एवढ्या दिवसांपासून पोलिसांची जी काही कारवाई होते, तर मुंबईमध्ये येणारा हा ड्रग्स MDMA एकंदरीत उर्फ एक्स्टसी हा ड्रग्स जो येतोय तो युरोपमधून येतोय आणि हा युरोपमधून ड्रग्स खेमलानीपर्यंत कोण पोहोचवतं तर खेमलानी म्हणजे महेश खेमलानी याचा मित्र हा खेमलानीपर्यंत पोहोचवतो आणि महेश खेमलानी हे ड्रग्स आयुष साहित्य याला देतो आणि आयुष साहित्याच्या माध्यमातून हे ड्रग्स पुढे जे येते विक्री केली जाते। मग ह्या ड्रग्सची विक्री कशा पद्धतीने केली जाते, इंस्टाग्राम असेल, स्नॅपचॅट असेल, व्हॉट्सअप असेल, या सगळ्यांचे ग्रुप असतात, त्या ग्रुपवरती यांचे चॅट्स होतात आणि त्यानंतर हे ड्रग्सची विक्री त्या ठिकाणी केली जाते असा जो आहे तो प्राथमिक अंदाज आत्तापर्यंत मिळालेला आहे। आणि पोलिसांनी जी काही चौकशी केली आहे ती त्याच पद्धतीने केलेली आहे आणि चौकशीमध्ये हे उघड झालं आहे की सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात या प्रकरणामध्ये जो आहे तो इन्व्हॉल्वमेंट आहे। आत्तापर्यंत युरोपवरून किती वेळा ड्रग्स आलेत तर 2 वेळा ड्रग्स आलेत। यापूर्वी जे आले होते ड्रग्स त्यामध्ये आपण जर पाहिलं तर पहिल्यांदा जो ड्रग्सचा कन्साइनमेंट आलं होतं त्यामध्ये एकूण 3000 गोळ्या या उल्हासनगरला गेल्या होत्या। त्याचनंतर दुसऱ्यांदा ते कन्साइनमेंट आलं होतं ड्रग्सचं गोळ्यांचं MDMA याचं, दुसऱ्यांदा जे आलं होतं त्याचा 1000 असं एकूण 4000 गोळ्या या मुंबईमध्ये युरोपमधून आल्याची माहिती मिळते। आणि त्याचनंतर हेच ड्रग्स मुंबईमध्ये विकलं जायचं आणि त्याचनंतर या ड्रग्सचे जे काही पैसे असायचे हे आयुष साहित्य असेल त्याचबरोबर महेश खेमलानी असेल यांच्यामध्ये वाटून घेतले जायचे।
आणि एक वेगळा प्रकार आणि टिटवाळा ड्रग्स प्रकरणाशी याचा कशा पद्धतीने संबंध जोडला जाऊ शकतो, तर टिटवाळामध्ये जे काही ड्रग्स कारवाईमध्ये सापडले होते, जे अंमली पदार्थ त्या ठिकाणी आढळून आले, त्या अंमली पदार्थांचा थेट संबंध देखील युरोपशी लागून आहे। एकंदरीत हे युरोपचं रॅकेट कोणाचं आहे, युरोपमधून हे ड्रग्स कशा पद्धतीने भारतात येत आहेत, मुंबईत येत आहेत, याचा आता पोलीस शोध घेत आहे। एकंदरीत यामध्ये इंटरनॅशनल सिंडिकेट आहे का, असा जो आहे तो प्रश्न उपस्थित झालेला आहे। आणि महेश खेमलानी याचा आणि त्या सिंडिकेटचा संबंध काय हे पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे। आणि हे संपूर्ण मुंबईमध्ये चालणारं रॅकेट म्हणजे ज्या पद्धतीने आयुष साहित्याने ड्रग्ज जे पुरवले होते नेस्को ड्रग्स प्रकरणामध्ये, ते कशा पद्धतीने पुरवले होते, त्यानंतर या दोघांचे संबंध काय, याचा आता तपास पोलिसांच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेला आहे। दोघांना समोर बसून हा तपास जो आहे तो पोलिसांच्या माध्यमातून केला जात आहे। त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर या प्रकरणामध्ये महेश खेमलानी असेल, त्याचबरोबर आयुष साहित्य यांचे संबंध फार पूर्वीपासून आहेत। म्हणजे हे आत्ता नवीन संघटित झालेले कार्यकर्ते आहेत ते असं नाही, हे फार जुने कार्यकर्ते आहेत, एकामेकाच्या कॉन्टॅक्ट्समध्ये हे फार पूर्वीपासून आहेत आणि त्यांचाच कॉन्टॅक्ट आता जो आहे तो वाढत चाललेला आहे। आणि त्याचमुळे हा ड्रग्सचा धंदा हा मुंबईमध्ये अशा पद्धतीने पसरलेला पाहायला मिळतोय। ज्या ठिकाणी असे टेक्नो इव्हेंट्स असतात, म्हणजे गोरेगाव नेस्को ड्रग्स प्रकरणामध्ये जे काही टेक्नो इव्हेंट झालं होतं, इटालियन पार्टी झाली होती, इटालियन डीजे होते त्या ठिकाणी, तसेच जे काही पार्टी असते तसेच जे काही इव्हेंट होतात त्यामध्ये हे ड्रग्स पुरवले जातात आणि त्याच नंतर त्याला रेव पार्टीची कुठेतरी एक झलक मिळते त्या पार्टीला, असं दिसून येते। त्याचमुळे आता हा मुख्य आरोपी पोलिसांच्या अटकेत आल्यानंतर पोलिसांच्या माध्यमातून दोन्ही बाजूचा म्हणजे दोन्ही बाजूंनी तपास जो आहे तो चांगल्या पद्धतीने आणि अत्यंत उत्तम पद्धतीने केला जात आहे। एकंदरीत आता हा मुख्य आरोपी ज्या पद्धतीने पोलिसांच्या अटकेत आलेला आहे याचा संबंध नेमका युरोपशी कसा आहे, युरोपमध्ये नेमकं जो ड्रग्स पेडलर आहे किंवा युरोपमध्ये जो ड्रग्स विक्री करणारा रॅकेट आहे ते भारतीय आहे की ते परदेशीच आहे, याकडे देखील आता पोलिसांचा तपास जो आहे तो वळत असताना पाहायला मिळतोय। त्याचमुळे नेमकं या प्रकरणामध्ये आणखीन नेमकं काय समोर येतं हे पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे। सध्या महेश खेमलानी याला पोलीस कस्टडी जी आहे ती सुनावण्यात आलेली आहे। त्याचनंतर पुन्हा एकदा तारीख होईल, तारखेमध्ये नेमकं काय वकिलांच्या माध्यमातून आणि पोलिसांच्या माध्यमातून मांडलं जाते हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। सध्या जी अपडेट मिळालेली आहे ती आम्ही तुमच्यासमोर मांडलेली आपल्याला पाहायला मिळते। हे प्रकरण फार गंभीर आहे। आतापर्यंत 3 बळी या संपूर्ण नेस्को ड्रग्स प्रकरणामध्ये गेलेले आहेत, परंतु पुन्हा असे बळी पडू नये यासाठी पोलिसांच्या माध्यमातून कशा पद्धतीने हा संपूर्ण रॅकेट पकडला जातोय आणि संपूर्ण रॅकेट कशा पद्धतीने हा खुलासा केला जातो या रॅकेटचा हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे। या संपूर्ण व्हिडिओमध्ये एक गोष्ट समोर आली की मुख्य आरोपी जो आहे तो अटकेत आलेला आहे आणि यामध्ये 2 मुख्य आरोपी आता पोलिसांच्या माध्यमातून ठेवण्यात आलेत, खेमलानी आणि आयुष साहित्य। या दोघांमध्ये व्यवहार व्हायचे आणि महेश खेमलानी हा आयुष साहित्याला ड्रग्ज आहे ते युरोपमधून आणून द्यायचा। महेश खेमलानीला हे ड्रग्स कोण आणून द्यायचा तर तो त्याचा तिकडचा मित्र आणून द्यायचा आणि एकूण 4000 ड्रग्सच्या गोळ्या या मुंबईमध्ये आल्याची माहिती जी आहे ती मिळालेली पाहायला मिळते। हे ड्रग्स कुठून आले, कसे आले, ह्याचा रॅकेट कसा चालतो आणि कशा पद्धतीने युरोपचं कनेक्शन यामध्ये उघड होते, त्याचबरोबर टिटवाळामध्ये जे आलेले ड्रग्स आहेत त्याचं कनेक्शन नेमकं कसं इन्व्हॉल्व होते हे पाहणं आता तितकंच महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे याच नेस्को ड्रग्स प्रकरणामध्ये जे काही अपडेट्स आहेत हे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू, त्यासाठी पाहत राहा लोकमत।